चला सगळेजण बसलेले रेडी, आता आपल्याला जायचंय. बाय बाय. चल बोलू. फायनली आपण आपल्या बाळाला घरी घेऊन आलेलो. तुम्हाला सांगितलं होतं की पलीकडला रस्ता बंद आहे, तर आपण इकडे रस्त्यानं घेऊन आलोय. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये. तर कालचा विषय म्हणजे तुम्हाला सांगूनच गेलेलो आहे मी की आज आपल्याला जायचंय बाळाला आणायला. तर बाळाला आणायला जायचंय आणि गल्लीमध्ये आज काय केलंय माहितीये का, जिकडे आपला घराचा रस्ता आहे जायचा तिथं भला मोठा एक ब्रेकर टाकून ठेवलाय. तर आता आपल्याला ही जी गाडी आहे ही गाडी गल्लीमध्ये न्यायची कशी. आता मी ड्रायव्हर कर आलो तर ड्रायव्हर तिकडे गप्पा मारत बसलाय, दिसतोय तुम्हाला, तिकडे गप्पा मारत बसलाय. म्हटलं चल बाबा, ड्रायव्हर वगैरे काही नाही बरं का, हा म्हणजे आपले जो मित्र आहे ना त्याचीच गाडी आहे, ड्रायव्हर नाही म्हणता येणार, मित्राचीच गाडी आहे. सॉरी, तो चुकून शब्द निघला. तर इकडे आलो होतो मी आणि माझ्यासोबत माझा पुतण्या पण आहे. बोलू एकदा हाय बोल. हाय. त्याच्या नवीन म्हणजे कसं आहे, कॅमेरा वगैरे त्या समोर घेतलं ना तर त्याचा हात वगैरे हाय बी केले जात नाही त्याला. तर मी आलो होतो गाडी न्यायला. घरच्यांना म्हटलं तुम्ही पटापट आवरून घ्या. तर सगळ्यांचं आवरलं. आता थोड्याच वेळामध्ये मला कॉल आला होता म्हणे लवकर आहे घराकडे. तर आता घराकडे जायचंय. मी याला बोलवलं भैयाला की म्हटलं आकाश भाऊ या तुम्ही, आपल्याला गाडी तिकडे घेऊन जायचं. पण आता गाडी घेऊन जाऊ कशी, तो एक प्रश्न निर्माण झालेला आहे. ठीक आहे जाऊ द्या, इथपर्यंत तर आपण येताना, आता घरातून येताना इकडे पायी येऊ सगळेजण, पण जाताना कसं, जाताना पण बाळाला तसंच न्यावं लागेल. तर बघू आता काय आहे. आणि घरी जे आहे ते वेलकम बेबीचं आपल्याला थोडंसं सजावट करायची होती. तर त्यासाठी आता भैया पण चाललाय, मी पण जातोय, आई पण जाते, आजी पण जाते, सगळी फॅमिली आणायला जाते बाळाला. तर त्यामुळे आता सेलिब्रेशन तर काही होणार नाही, एकदम साधं सेलिब्रेशन असेल. तर बघू आता काय होतंय काय नाही पुढचं नियोजन. तर सध्या तर इथं आलोय मी, आता जातोय घरी आणि सगळ्यांचं आवरलेलं आहे तर त्यांना इकडे घेऊन येतो. लागली तुम्हाला पुढे भेटतोय. आता आपलं बाळ वगैरे तुम्हाला बघायचंय तर कंटिन्यू या ब्लॉग मध्ये राहा. वेलकम कसं करतोय आपण काय, हे सगळं तुम्हाला या ब्लॉग मध्ये. तर चला भेटूया थोड्या वेळामध्ये, ब्लॉगला कंटिन्यू करा. चला आवरलं तुमचं, चला पटापट. काय ही थैली घ्यायची का आपल्याला, चला घ्या. चल रे बाई. अरे बाप, बघा आजी काय करायला लागली. आजीना भांडे घासले. अरे बाई राहू दे ते सगळं, चल लवकर जायचंय आपल्याला. टाइम बघ किती झालाय. अरे बाप 11. चल लवकर लवकर चल. कुठं जायचं आपल्याला, चांदाईला. हा येता येता राजूरला जायचं का, राजूरला जाऊ जाता जाता. चला. कुठं नाही, मला नाही उलटत बाबा, काही सांगता तुम्ही. थोडं होतं मग जास्त नाही. भैया कुठे गेला. अरे यार भैया, ते बघा मित्रांनो तिथं चालू आहे आता गतिरोधक टाकणं, त्यामुळे आपली गाडी आत नाही आली. दिसते पब्लिक उभा. आवरलं नाही तुझं, नाही आवरलं. तुम्ही घरीच आहे ना. हा वहिनी घरीच राहणार आहे. चला लवकर बाई, चला ना. अरे या बा, ते दिसतं का आमच्या बाई अंधारात. कोण नाही, आमचा युट्यूबचा व्हिडिओ आहे. हे बघा मित्रांनो माझे चुलते पा, स्वतः नाश्ता करायला मला विचारलं पण नाही आहे का. लाडक्या बहिणीचे पैसे आले नाही बघा त्यांचे, त्याच्यामुळे आता ते खाऊ नाही घालून राहिले. भेटलं काय नाही भेटलं, महाग केलं म्हणून पोहे खाल्लं. सगळं आवरलं आमचं. तुमचं काय चालू आहे. बघा देवपूजा. आज काय झालं मित्रांनो, आपल्या घरी जे आहे ती रात्रीपासून लाईट आलेली नाही, त्यामुळे जे आहे माझं शर्ट ते सगळं इस्त्री करायचं राहिलं, सगळं आवरायचं राहिलं. आता इलाज नाही आपल्याकडे काही. आवरलं, चल निघा. सगळं बंद आहे, बंद आहे. अरे पंखा बाई, लाईट नाही, आपलं युनिटरची चार्ज संपून जाईल. ते लाईट बंद कर, लाईट बंद कर, लाईट बंद कर ना. कुठे लाईट तिथंच आहे ना. बुटा बघते, बुटाचं वळख काय तू. चल लाईट गिट सगळं बंद झालं. चला आवरलं, चला घ्या लावून पटकन. चल बाय बाय कर मला, चल लवकर.
बाय बाय. असा असा हात कर ना. मित्रांनो ही कुणाची मुलगी आहे काय माहिती, एवढी येते इकडं घराकडं अशा बोलती गुलू 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 गुलू. आता पहा बाय बाय नाही म्हणायला लागली. बाय बाय चला. बाय चल लवकर बाय बाय बोल. बाय बाय बाय. बाय बाय. चल बंडखोर मुलगा. हे बघा मित्रांनो इथं असं टाकून ठेवलं त्यामुळे आपली गाडी काही आली नाही. आता सगळे पाहिजे येते ते. चला अरे आजी आजी चलो जल्दी. आता सगळेजण इथं आले पण आपला ड्रायव्हर गायब झालेला आहे. आपले मित्र बंधू कुठं गेले. चला लवकर फोन लाव त्याला. बिझी आहे ना. चल टाका बॅग टाका पटकन. तुला फोन करतो तू बिझी क्या तू. हे पा गाडीवाले चला. ऐकत नाही राव उघडं ठेवायचं तर हे ऐसा कर देते तुम. चलो जल्दी जल्दी बैठो बैठो. माग बसवत लागा नाही. चल बस. चला सगळेजण बसलेले रेडी आता आपल्याला. तर मित्रांनो फायनली आपण आपल्या बाळाला आता घरी घेऊन आलेलो होतो. तुम्हाला सांगितलं होतं तिकडनं रस्ता बंद होता त्यामुळे आपण गाडी जी आहे दुसऱ्या रस्त्याने आणली आणि आपण आता घरी आलेलो. थोडस जे काय असतं ना ते भाकर वगैरे पाणी काय असतात मला नाही माहिती एवढं. ते नजर वगैरे काढतात तशी काढली आणि आतमध्ये प्रवेश. मग थोडस काय केलं होतं की तुम्हाला सांगितलं होतं घरी कोणी नसणार आहे तर माझ्या मित्रांना मी जरा बोलवलं होतं आणि रूमचं जे आहे ते थोडी सजावट करून घेतली होती. तर सजावट तुम्हाला कशी वाटते हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. तर बघा आता बाळाला असं या पुलावरून याच्यावरून त्यांच्या आई आलं. त्यानंतर इथं जे गादीवरती आहे हे असं सेलिब्रेशन केलं होतं. ओम दादाही आला होता, आमच्या सूरज माने दादाही आला होता, सुदर्शन दादाही आला होता, रामदादा होता आणि निरंजन दादा पण होता. सगळेजण होते. तर बघा आपलं बाळ कसं वाटतंय तुम्हाला. हे बघा आता याला जे आहेत काही दिवसामध्ये 4-8 दिवसामध्ये याला 5 महिने कंप्लीट होणार आहेत. तर सगळं काही सेलिब्रेशन वगैरे व्यवस्थित झालं आणि केक वगैरे आणला होता थोडासा. म्हटलं आता ते जे केक आहे तो आपण कट करून घेऊया. तर सगळेजण आम्ही इथे जमलो होतो. जसं माझा भाऊ होता, वहिनी होत्या. तर ते जे दिसतंय ना बाळ ज्यांच्याकडे आहे त्या माझ्या वहिनी आहेत. तुम्हाला ओळख करून देतोय. आणि त्यांच्या शेजारी जो आहे तो माझा मोठा दादा आहे. तो मोठा दादा जो आहे तो जॉबसाठी संभाजीनगरला असतोय. इकडे जे आहे ती माझी आजी आहे, ही आई आहे आणि ही चुलती आहे. आणि त्यात परत आमचा एक छोटा मेंबर राहिला. तो छोटा मेंबर आहे तो आमचा गोलू, म्हणजे हा सुरत भावाचा मुलगा आहे. तर सगळेजण आम्ही जमलो. आता बाळ जर थोडे दिवस जर राहिला असतं बाळ अजून तर बाळाच्या हाताने हा केक जो आहे तो कट झाला असता. बाळाला काही चमचा वगैरे तर जो चाकू आहे तो चाकू काही त्याला पकडला जात नाही. दादाला वहिनीला म्हटलं तुम्ही दोघं जण घ्या आणि व्यवस्थित केक वगैरे कट केलाय. आणि खूप हॅपी वाटत होतं कारण की आपल्या घरामध्ये जो आहे तो छोटा बेबी आलेला होता. सगळेजण खूप खुश होते आणि सेलिब्रेशन दादा म्हणत होता की बाळाला खा किंवा दादा नाही एवढं म्हणजे लक्ष देत की आपल्या बाळाला तो काही जमत नाही. तू जो आहे तो बाळाच्या आईला केक खाऊ घाल म्हणजे तो बाळानेच खाल्ल्यासारखा आहे. तर जो आमचा गोलू आहे फुल वगैरे सगळे काय आता आम्ही केक वगैरे काय ते वाटून घेऊ. थोडं अगोदर जे आहे ते फोटो वगैरे काढून घेतो. सगळेजण आता सेलिब्रेशन वगैरे झालंय तर फोटो तो आहे फोटो वगैरे काढून घेतोय. आणि आता तर दुपार झालेली आहे आपल्याला आणि टाइम पण जे आहे तो आता शिदोरी वगैरे जे वाटतात ना ती वाटायला आपल्याला आता संध्याकाळी जे करावं लागेल. तर पुढची तयारी जी आहे ती आपण असं सेलिब्रेशन झालं की करूया. कारण की तिकडनं आलेली जी शिदोरी आहे ती सायंकाळी वाटण्याचं कारण असं की ज्या लेडीज आहेत ते खेडेगावाकडे कसं असतं ना की बाहेर यायला जातात शेतामध्ये कामाला किंवा वैयक्तिक कामं असतात किंवा कुठं रोजंदारी करतात. त्यामुळे जे आहेत दिवसा आपल्याला घरी कोणीच भेटत नाही. आणि शिदोरी जी आहे ती अशी खेडेगावामध्ये पहिल्यापासूनची जी प्रथा आहे की बाळ आलं किंवा कोणी नवीन नवरी आली तर त्या टाइमला ही जी शिदोरी असते ही वाटत असतात. तर ती मग त्यासाठी मी आता हे माझी भाऊजाई आहे तर त्यांना जी शिदोरी आहे ती सोडून घ्या म्हटलं. आणि ती शिदोरी जी आहे ती आता सायंकाळी आपल्याला वाटप करायची. तर बाळ बघू शकता तुम्ही बाळ मस्त खेळतंय. त्याचे कपडे वगैरे सगळं चेंज केलंय कारण की जो पहिला जॅकेटचा जो ड्रेस होता तो खूपच त्याला जरा हे होत होता दाटका.
त्यामुळे त्याला जो काय मोकळे कपडे घातलेत आणि त्याला मस्त मोकळं खेळू दिलं. शिदोरी वगैरे सोडलेली आणि वहिनी थोड्याच वेळामध्ये त्याला जे आहे वाटप करून येतात. तर यात काय, या डब्यामध्ये काहीतरी दिलेलं होतं त्यावरती वाटण्यासाठी, लाडू वगैरे असतील, ते लाडू पण वहिनीला म्हटलं तेही घेऊन जा सगळे एक साईडला घेऊन. अशा प्रकारची ही शिदोरी आलेली होती आणि बाळ येण्याची खूप आम्ही वाट बघत होतो. फायनली आज ते बाळ जे आहे ते आलेलं आहे. तर आता तुम्हाला एक काम असणार आहे, तुम्हाला जे आहे ना बाळासाठी एक छानशी कमेंट करायची. बाळ जरा खूपच टणक झालेलं आहे, त्यामुळे ते मस्त खेळतंय की अंगावर पण पडतंय, त्याला थोडं खेळू देतो इथे. आणि बाळासाठी एक मस्त तुमचे जशी वाटेल तशी तुम्हाला काय वाटतंय त्याबद्दल एक कमेंट करा बाळासाठी. चटई पुरा ना बाळाला, चटई. वा, तर मित्रांनो असं आमच्या बेबीचं वेलकम आम्ही केलेलं आहे आणि सगळं काही आता झालेलं आहे. आणि आमच्या शेजारच्या ज्या आजी वगैरे आहेत त्या बाळाला बघायला आल्या आणि बाळ जरा जास्त रडत होतं, तर त्याला झोप आली होती, त्यामुळे आता झोपायला टाकलंय. तर सगळे खूप हॅप्पी आहे आता बाळाला. तर बाळाला 4 महिने कंप्लीट झाले. 5 संपायला, हा 5 संपायला लागला या 4-8 दिवसामध्ये आणि 6 महिने लागतील, 6वा महिना त्याला लागेल. तर चला भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर पण करा. काय म्हणते मी? लाईक करा, सबस्क्राईब पण करा आणि चला.